नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. मित्रांनो, माननीय मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे साहेब यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा म्हणजेच सिंधू नायक चषक 2026 आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 5,75,575, द्वितीय पारितोषिक आहे 2,75,575 आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांक बॅनरवरती जरी दिलेलं नसेल तरीसुद्धा आयोजकांनी 50,000 रुपये असं पारितोषिक ठेवलेलं आहे. या स्पर्धेचं स्वरूप आहे एका तालुक्यातील 8 खेळाडू आणि ऑल इंडिया 3 आयकॉन असं या स्पर्धेचं स्वरूप आहे. मालिकावीरसाठी सुद्धा खास आकर्षक पारितोषिक ठेवलेलं आहे, तेही तुम्हाला उद्याच्याला नक्की समजेल. 9 तारखेला साहेबांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त 75 किलो वजनी केक कापला जाणार आहे. आत्तापर्यंत मला असं वाटतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिलीच वेळेस एवढा मोठा केक कापला जाणार आहे आणि ही स्पर्धासुद्धा तेवढीच मोठी आहे, दर्जेदार आहे. ऑल इंडिया आयकॉन आत्तापर्यंत आपण कालच्या दिवसात गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा सातपुतेसुद्धा आपण खेळताना पाहिलं आहे. पहिल्या दिवसामध्ये AK स्पोर्ट्स वरवडे हा संघ क्वालिफाय झाला. कालच्या दिवसामध्ये पेरनेम स्ट्रायकर गोवा हा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. त्या संघामध्ये श्रेयस कदम, प्रथमेश ठाकरे आणि रजत कुडाळकर असे 3 आयकॉन होते. तर तो कालचा संघ घुंगरू याच्या नेतृत्वाखाली सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. तर आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या रजनीमध्ये सुद्धा अतिशय दर्जेदार संघ आपल्याला आज खेळताना दिसतील, कारण की या संघामध्ये आजचे 4 संघ खेळणार आहेत. त्या 4ही संघाचे मी लॉट्स तुम्हाला पुढे दाखवतो आणि त्या संघामध्ये कोणकोणते खेळाडू खेळणार आहेत तेही तुम्हाला मी आज पुढे दाखवतो. आज तिसरा दिवस आहे आणि उद्या चौथा दिवस. उद्याच्या दिवशीसुद्धा रती महारथी आपल्याला खेळताना दिसतील, त्याचाही ब्लॉग मी नंतर बनवणार आहे. परंतु आज जे खेळाडू आहेत आणि आयकॉन आहेत त्यांच्यासाठी हा आजचा ब्लॉग आहे. तर पाहूया आपण प्रथमतः 4 संघ कोणकोणते खेळणार आहेत आणि त्या 4 संघामध्ये तालुका टीम कोणती आहे आणि आयकॉन कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. तर हे पहा, हे 4 संघ खेळणार आहेत. मनोज 11 कसवन व्हिज स्पर्शिका 11 डोंबिवली. दुसरा सामना होईल भैरी भवानी 11 वैभववाडी व्हिज नादवडे 11. तर आपण पहिला जो सामना होणार आहे मनोज 11 कसवन व्हिज स्पर्शिका 11 डोंबिवली, या दोनही संघामध्ये कोणकोणते मातब्बर खेळाडू खेळणार आहेत त्याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगतो. तर प्रथमतः आपण पाहूया मनोज 11 कसवन या संघामध्ये मालवण तालुक्याचा सेट आहे, म्हणजेच त्या तालुक्यातील 8 प्लेयर आपल्याला खेळताना दिसतील आणि त्या संघामध्ये 3 आयकॉनसुद्धा आपल्याला दिसतील. तर 8 खेळाडू जे आहेत त्यामध्ये पायस अल्मेडा, विशाल लुडवे, सुनील मालवणकर, प्रजेश रावले, दर्पण आचरेकर, विकी रोगे, सचिन आचरेकर, जतीन कांबळे, राज तोडणकर, वैभव परब, आकाश मसूरकर, गॉडविन डिसोजा आणि आयकॉन विकी मुंडे, मी स्वतः गौरव घुंगरड, त्यानंतर सूरज गायकवाड पुणे असे 3 आयकॉन मनोज 11 कसवन या संघामध्ये खेळताना दिसतील. त्यानंतर स्पर्शिका 11 डोंबिवली या संघामध्ये कोणकोणते खेळाडू खेळणार आहेत ते सांगतो पहा. प्रथमतः या संघामध्ये आयकॉन जितू शेलार, अनिकेत पाटील आणि कुणाल राव हे 3 आयकॉन या संघामध्ये खेळताना दिसतील. हा स्पर्शिका 11 डोंबिवली या संघामध्ये रायगडचे आपल्याला सर्व खेळाडू खेळताना दिसतील. तर मित्रांनो, रायगडमधील खेळाडू असतील रोहित पाटील, राज पाटील, सौरभ म्हात्रे, भूषण पाटील, संदेश म्हात्रे, दक्ष पाटील, सुमित भोईर, अजय मडवी, भावेश म्हात्रे, हिमांशू म्हात्रे, मनोज जोशी, हर्षद सेलार असे या स्पर्शिका 11 डोंबिवली या संघामध्ये रायगडचे सर्व खेळाडू असणार आहेत. 3 आयकॉन कोणकोणते तेही तुम्हाला मी सांगितलेले आहेत. त्यानंतर दुसरा जो सामना आहे भैरी भवानी 11 वैभववाडी विज नादवडे 11. तर मित्रांनो, भैरी भवानी 11 वैभववाडी या संघामध्ये महेश नानगुडे म्हणजेच पुण्याचा तालुका आहे त्यातील 8 खेळाडू असतील आणि 3 आयकॉन जे आहेत ते आणखीन मला प्रॉपर माहिती मिळाली नाही, पण शक्यतो 2 पुण्याचे आणि 2 मुंबईचे असे त्यांनी 4 आयकॉन मागितलेले आहेत.
तर आपण पाहूया ते कोणकोणते आयकॉन खेळणार आहेत. ते डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी मैदानावरती दिसतील. परंतु महेश नानगुडे हा त्या संघाचा कर्णधार आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली भैरी भवानी 11 वैभववाडी हा संघ खेळताना दिसेल. त्यानंतर समोरचा संघ जो आहे नादवडे 11 हा अगदी लोकल प्लेयर आहेत त्या संघामध्ये. नादवडे 11 या संघामध्ये अगदी लोकल प्लेयर आहेत. तर निश्चितच आजही सामने रोमहर्षक होतील, कारण की मनोज 11 कसवन, स्पर्शिका 11 डोंबिवली या संघामध्ये रायगडचे खेळाडू दिसणार आहेत. त्यानंतर भैरी भवानी 11 यामध्ये पुण्याचे खेळाडू आहेत आणि आयकॉनसुद्धा आपल्याला 3 मोठे आयकॉन खेळताना दिसतील. तर आजचे सामनेसुद्धा निश्चित दर्जेदार होतील. पहिल्या 2 रजनीमध्ये ज्याप्रमाणे सामने झाले, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक सामने झाले, त्याप्रमाणे आजही रोमहर्षक सामने निश्चित होतील. आजची तिसरी रजनी आहे. 2 सेमीफायनलिस्ट आपल्याला मिळालेले आहेत. तर आजचा तिसरा सेमीफायनलिस्ट कोण आहे तो आपण आज निश्चित संध्याकाळपर्यंत आपल्याला समजेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी नाराजगी होईल तुमची, कारण की आज प्लेयर प्रवासामध्ये आहेत. काही प्लेयर येऊन झोपलेले आहेत. सर्वांना मी कॉन्टॅक्ट केला, आयोजकांनीसुद्धा कॉन्टॅक्ट केला, परंतु त्यांच्याशी प्रॉपर कॉन्टॅक्ट झाला नाही. म्हणून आयकॉन वगैरे कोण आहेत ते प्रॉपर माहिती मिळाली नाही. तुम्हा सर्वांना व्हिडिओची उत्सुकता लागली असेल म्हणून मी आज थोडासा घाईघाईमध्ये व्हिडिओ बनवला आहे. प्रॉपर काही आयकॉन माहिती नसतानासुद्धा आज मी व्हिडिओ बनवला आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. उद्याच्या व्हिडिओला मात्र असं होणार नाही. उद्याचा व्हिडिओ हा 100% प्रॉपर असणार. उद्या खूप मोठे मोठे स्टारकास्ट आपल्याला खेळताना दिसतील. त्यामध्ये विजय पावले, केतन म्हात्रे असे सर्व स्टारकास्ट आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये खेळताना दिसणार आहेत. तर उद्याचा ब्लॉगसुद्धा पहा. आजच्या व्हिडिओसाठी थोडंसं मला ॲडजस्ट करा, थोडंसं समजून घ्या. उद्या निश्चित कोणकोणते संघ, कोणकोणत्या संघामध्ये कोणकोणते प्लेयर आणि कोणकोणते आयकॉन खेळणार आहेत त्याची माहिती मी तुम्हाला लवकरच तो व्हिडिओ मी टाकेल. आणि मित्रांनो, अशा बऱ्याचशा टुर्नामेंट यानंतरही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 नाईट टुर्नामेंट होणार आहेत. त्याचेही मी ब्लॉग बनवणार आहे. गोव्यामध्ये सुद्धा 2 टुर्नामेंट आहेत. आजूबाजूलासुद्धा रत्नागिरी, कर्नाटक या ठिकाणी 2-3 टुर्नामेंट आहेत. त्या ठिकाणीसुद्धा तारे सितारे खूप मोठमोठे प्लेयर, करण अंबालासारखे सुद्धा प्लेयर आपल्याला काही टुर्नामेंटमध्ये दिसणार आहेत. तर त्या टुर्नामेंटसाठी कोणकोणत्या दिवशी कोणकोणते संघ आणि त्या संघामध्ये कोणकोणते प्लेयर खेळतील तेही मी तुम्हाला सर्व सविस्तर माहिती देईल. म्हणून हे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. भरभरून हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटू मित्रांनो. आजसुद्धा मी मैदानावरती येणार आहे प्रत्यक्ष खेळण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा या मॅचचा मजा घेण्यासाठी प्रत्येक दिवशी त्या ठिकाणी जे कुपन ठेवलेले आहेत त्या कुपनवरती आकर्षक बक्षिसं आहेत. निश्चितच तुम्ही बी एक ना एक दिवशी भाग्यवान व्हाल. म्हणून तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी या. निश्चित कोणाला ना कोणाला बक्षीस मिळेल. तर मित्रांनो, हे आमचे मनोज 11चे आयकॉन आहेत. मी सुद्धा स्वतः आहे, विकी मुंडे आणि सूरज गायकवाड. तर भेटू मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.